आज आपल्याला पंतप्रधान कव्हर करायचं आहे. आपले हे लेक्चर नंबर 17 आहे, ज्यामध्ये पंतप्रधानासंदर्भात आपण संविधानातील काही महत्त्वाच्या तरतुदी बघणार आहोत. या पंतप्रधानाच्या महत्त्वाच्या ज्या तरतुदी आहेत, ज्या तरतुदीमध्ये कलम 74, कलम 75, कलम 77 आणि कलम 78, या कलम 78 पर्यंत आपल्याकडे पंतप्रधानाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. या चारच कलमांमध्ये, या फक्त चारच कलमांमध्ये काय केलेलं आहे तर पंतप्रधानासंदर्भातल्या गोष्टी दिलेल्या आहेत. यातले कलम 74, 75 आणि 78 हे अत्यंत महत्त्वाचं कलम आहे. कारण की या तीन कलमांमध्ये पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांचा संबंध दिलेला आहे. हे लिहून घ्याल कुठेतरी. पंतप्रधान व राष्ट्रपती, पंतप्रधान आणि राष्ट्रपती या तिघांचा संबंध दिलेला आहे. हे विचारलं जाईल. असेच क्वेश्चन्स तुम्हाला मे बी टार्गेट केले जातील की कोणत्या कलमांमध्ये पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांचा एकमेकांबरोबर संबंध येतो. मे बी ह्या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला मी उद्या समजावून नीट सांगेल. पण आज आपल्याला काय बघायचंय, आज आपल्याला पंतप्रधानाची कार्य समजून घ्यायची नाहीये. आज आपल्याला मंत्रिमंडळाचा बेसिक विस्तार समजून नाही घ्यायचा आहे. आज आपल्याला पंतप्रधान समजून घ्यायचा आहे. म्हणजे एकदा तुम्हाला पंतप्रधान समजला की तुम्हाला बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी समजतात. ओके, पंतप्रधानाची शपथ कोण देतो, त्याचा कार्यकाळ काय, त्याचं वेतन, छोटंसंच लेक्चर घेणार आहे कारण की आज तसे वेळ बराच झालाय. ठीक आहे, परंतु एक बेसिक अनालिसिस किंवा काय असतो, पंतप्रधान कोण असतो, त्याच्या संदर्भात एक क्युरियोसिटी मनात असते. कारण की पूर्व परीक्षेला तुम्ही हा अभ्यास केला नव्हता. तर बघा, घटनात्मक स्थान त्याचं काय. भारतात ब्रिटिशांनी बरेचसे वर्ष राज्य केले. ओके, लोकशाहीचे तत्व मात्र त्यांनी राबवली नव्हती. त्यांनी लोकशाहीचे तत्व राबवताच आले नाहीत त्या लोकांना. त्या लोकांनी पंतप्रधान वगैरे असे म्हणजे स्वतःच्या देशात त्यांनी पंतप्रधान तयार केले, पण भारतात देशामध्ये त्यांना पंतप्रधान करायला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. मग शेवटी ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला तेव्हा सर्वात आधी लोकशाहीचा स्वीकार केला आणि लोकशाहीचा स्वीकार करून भारतात लोकशाहीचा स्वीकार करून लोकशाहीचा प्रभाव टिकून राहावा यासाठी लोकांनी निवडून दिलेले सरकार असावे, लोकांनी निवडून दिलेले सरकार असावे असे त्यांनी ठरवले. आणि म्हणूनच कलम 74 नुसार राष्ट्रपतीला मदत करण्यासाठी लोकनियुक्त पंतप्रधानाची तरतूद केली गेली. लोकांनी प्रत्यक्ष निवडून दिलेला एक व्यक्ती म्हणजे पंतप्रधान. आता आपले सध्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत. या नरेंद्र मोदीजी यांना आपल्या देशातील लोकांनी निवडून दिलेले. पण राष्ट्रपतीला आपल्या देशातील माणूस निवडून देतो का, जनता निवडून देते का डायरेक्ट? नाही देत. राष्ट्रपतीला आपल्याकडची जनता डायरेक्ट निवडून देत नाही. राष्ट्रपतीला अप्रत्यक्षरित्या निवडलं जातं. तर पंतप्रधान जो असतो तो पंतप्रधान लोकांकडनं डायरेक्ट निवडला जातो. आपला पंतप्रधान जो आहे तो डायरेक्ट काय केला जातो, डायरेक्ट निवडला जातो. ठीक आहे, त्यामुळे लोकनियुक्त पंतप्रधान आणि या लोकनियुक्त पंतप्रधानाची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. थोडक्यात आपण असं समजून घेऊ की या पदाची तत्वे ब्रिटिश सरकारकडून घेतलेली आहेत. आपण असं समजून घेऊ की या पदाची जी तत्वे आपण घेतलेली आहेत ती ब्रिटिश सरकारकडनं घेतलेली आहेत. पण ब्रिटिश ह्या पठ्यपापुरा असे होते की ह्यांनी आपल्या भारतात काय केलं नव्हतं. ह्यांनी आपल्या भारताला काय दिलं नव्हतं. आपण त्यांच्या राज्यघटने थ्रू, जे की त्यांची राज्यघटना लिखित नाही आहे परंतु त्यांच्याकडे अलिखित काही दस्तावेज होते, त्या दस्तावेजाच्या थ्रू आपण त्यांच्याकडची एक राज्य पद्धती, शासन प्रणाली घेतली. ती शासन प्रणाली जी घेतली ती संसदीय शासन प्रणाली घेतली. हे लक्षात ठेवा, हे वरती कुठेतरी लिहून घ्या. इंग्लंडकडनं आपण काय घेतलं, इंग्लंडकडून आपण संसदीय शासन प्रणाली घेतली. आणि या संसदीय शासन प्रणालीमध्ये इंग्लंडमध्ये प्राईम मिनिस्टर होता. मग आपणही आपल्या संसदीय शासन प्रणालीमध्ये प्राईम मिनिस्टर सेट केला. म्हणजे आपल्याकडचा पंतप्रधान हा इंग्लंडकडून आलाय, तर आपल्याकडचा राष्ट्रपती आले USA कडनं, उपराष्ट्रपती हे USA कडनं. म्हणजे बघा, ह्या अशा भानगड्या आपण इकडून तिकडून गोळा केल्या. राष्ट्रपतीला आणलं USA कडनं, ओके, उपराष्ट्रपतीला आणलं USA कडनं, प्राईम मिनिस्टरला आणलं इंग्लंडकडनं. तर याचं आपण सगळं गोळा केलंय ना आपल्या भारतीय राज्यघटनेत ठेवलेलं आहे. आता कुठं ठेवलंय त्या गोष्टी आता आपल्याला फक्त काय करायच्यात, पाठ करायच्यात. आणि कुठे ठेवलंय तर बघा, इथं ठेवलंय कलम 74. झालं. तुम्ही जर एवढ्या बेसिक गोष्टी जर समजून घेतल्या, कलम 74 मध्ये काय तरतूद आहे, कलम 74च्या कुठल्या कुठल्या गोष्टी कशा कशा आहेत,
तरी खूप झालं. आणि आता तुम्हाला या लेक्चरमध्ये पहिलं पंतप्रधान समजून घ्यायचं आहे बाबा. पंतप्रधान नक्की असतोय कोण, तो प्राणी कोण, तो माणूस कोण, तो सगळ्यात नीट समजून घ्या. एकदा पंतप्रधान कळलं की त्याची कामं कळतात. त्यामुळे एका जो काही तासाचा आपला जो लेक्चर असतोय त्या लेक्चरमध्ये तुम्ही फक्त ती कन्सेप्ट डोक्यात टाकायचा प्रयत्न करा. कारण की तुम्ही जेवढं त्याला नंतर तुम्ही घोटून वाचाल तेवढं तुमच्या डोक्यात ते चांगलं कोरलं जाईल. आणि आपण खूप चांगल्या पद्धतीने स्पीडमध्ये चाललेलो आहोत. आपले विषय पटापट मी कव्हर करायचाही प्रयत्न करतोय. कारण की जर का समजा 3 महिन्यात परीक्षा आली तर मग मात्र वांदे नको. ठीक आहे. इलेक्शनच्या आधीच जर लेक्चर म्हणजे एक्झाम त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला MPSCनं तर परत प्रॉब्लेम नको. तुमची रिव्हिजन झाली पण पाहिजे. ठीक आहे. तर पंतप्रधानाची पात्रता. एखादा व्यक्ती पंतप्रधान म्हणून ज्यावेळेस निवडला जातो, पंतप्रधान म्हणून ज्यावेळेस निवडला जातो तर त्याची पात्रता काय राहते? तो भारताचा नागरिक असावा. त्याची पात्रता काय? तर तो भारताचा नागरिक असावा. किमान वयोमर्यादा 25 वर्ष पूर्ण केलेली असावी. पूर्ण किमान वयोमर्यादा किती? तर त्याने किमान वयोमर्यादा ही 25 वर्ष पूर्ण केलेली असावी. किती? तर 25 वर्ष. आणि संसदेने विहित केलेले वेळोवेळी केलेले कायदे त्याने पाळलेले असावे. आणि संसदेने विहित केलेल्या कायद्यांमध्ये बघा, तो लोकप्रतिनिधी कायदा आठवते ना? लोकप्रतिनिधी कायदा आपण जो आता मायनर ऍक्ट मध्ये घेतला 1951चा लोकप्रतिनिधी कायदा 1951 अंतर्गत त्यांनी भरपूर साऱ्या तरतुदी मान्य केलेल्या असाव्यात. तिथं भरपूर साऱ्या त्याच्या पात्रता अपात्रता सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी त्यांनी ते मान्य केलेले असावे. तसंच केंद्र आणि राज्याच्या कोणत्याही लाभाच्या पदावर तो नसावा. आता राष्ट्रपती उपराष्ट्रपती हे 2 पद बघत असताना लाभाचं पद काय हे मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं होतं. ठीक आहे. तर तो केंद्र किंवा राज्याच्या कोणत्याही लाभाच्या पदावर नसावा. आता बघा, ह्या 4 तरतुदी या ठिकाणी दिलेल्या आहेत. भारताचा नागरिक असावा, किमान वयोमर्यादा 25 वर्ष असावी, संसदेने विहित केलेले कायदे त्याने पाळलेले असावेत. इथं आणखी एक तरतूद लक्षात ठेवा, केंद्र आणि राज्याच्या कोणत्याही लाभाच्या पदावर नसावा. हे 4 गोष्टी डोक्यात फिट करून ठेवा. पण भारतीय राज्यघटनेत एक जाणूनबुजून तरतूद दिलेली नव्हती. काय नाही दिलं ते आपण बघू. हे जे दिलेलं आहे हे दिलेलं आहे. भारतीय राज्यघटनेत पंतप्रधानाच्या पात्रता अशा सेपरेट नाही दिल्या. या सगळ्या पात्रता संसद सदस्य म्हणून दिलेल्या आहेत. लोकसभा सदस्य, या सगळ्या पात्रता लोकसभा सदस्य म्हणून आपण कन्सिडर करतोय. लोकसभा सदस्य लक्षात घ्या. लोकसभा सदस्याच्या ज्या पात्रता आहेत त्या पात्रता पंतप्रधानाला लागू होतात. पंतप्रधानाच्या वेगळ्या पात्रता नाहीत राज्यघटनेत. वेगळ्या पात्रता नाहीत. नाहीतर शोधत बसायला अख्खी राज्यघटना. उद्या परत मला त्रास की सर तुम्ही ज्या पात्रता दिल्या भारतीय राज्यघटना अख्खी कोळून पिलो पण काय सापडले नाही बघा. बाबांनो, पंतप्रधानासाठी वेगळ्या पात्रता नाहीत. राष्ट्रपती उपराष्ट्रपतीसाठी वेगवेगळ्या पात्रता आहेत. ह्याच्यासाठी वेगळ्या पात्रता नाहीत. ठीक आहे. याला लोकसभेच्या सदस्याच्या पात्रता यांना लागू होतात. यांना लोकसभेच्या सदस्याच्या पात्रता काय होतात? लागू होतात. केंद्र आणि राज्याच्या कोणत्याही लाभाच्या पदावरती तो नसावा. संसदेचा सदस्य असावा अशी अट राज्यघटनेत दिलेली नाही. हे पॉइंट एकदम इम्पॉर्टंट करून ठेवा. राज्यघटनेत असं कुठं दिलेलं नाहीये की तो संसदेचा सदस्य असावा. नसला तरी चालतोय. म्हणजे संसदेचा सदस्य नसलेला व्यक्तीही पंतप्रधान बनू शकतो. संसदेचा सदस्य नसलेला व्यक्ती सुद्धा पंतप्रधान बनू शकतो. ठीक आहे. संसदेचा सदस्य नसलेला व्यक्ती सुद्धा काय होऊ शकतो? पंतप्रधान बनू शकतो. ठीक आहे. लक्षात. ते म्हणू शकतो. आता फॉर एक्झाम्पल देवेगौडा यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. देवेगौडा हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते त्या काळात. ज्या काळात त्यांचं पंतप्रधान म्हणून निवड झाली त्यावेळेस ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. मग कर्नाटकच्या मुख्यमंत्री म्हणजे कर्नाटकच्या विधानसभेचे सदस्य होते ते. आणि ते डायरेक्ट पंतप्रधान बनले होते. त्यांनी इलेक्शन कुठले लढवलं नव्हतं.
तर अचानक त्यांच्या पक्षाला त्यांना ग्रँट मिळाली, त्यांनी मग सांगितलं की चला मग पंतप्रधान मला बनवा, तरच मी तुम्हाला सपोर्ट करेल. बनवलं पंतप्रधान. ठीक आहे, तर म्हणजे लक्षात ठेवा. ओके, लक्षात. चलो, म्हणजेच मला हे सांगायचंय की कोणताही व्यक्ती, कोणीही संसदेचा सदस्य नसलेला व्यक्ती सुद्धा पंतप्रधान बनू शकतो. परंतु पुढील 6 महिन्यात संसदेच्या, बघा इथे ही तरतूद लक्षात ठेवायचं, परंतु पुढील 6 महिन्यात, किती महिन्यात? 6 महिन्यात संसदेच्या कोणत्याही एका सभागृहाचा त्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडून यावे लागते. म्हणजे जो कोणी व्यक्ती पंतप्रधान बनतो, प्राईम मिनिस्टर बनतो, एकतर 6 महिन्याच्या आत लोकसभेत निवडून या किंवा राज्यसभेत तरी निवडून या. कुठून पण या. तुम्ही लोकसभेतनं निवडून या, नाही तर राज्यसभेत निवडून या. 6 महिन्यापर्यंत तुम्हाला पंतप्रधान राहता येईल, पण 6 महिन्याच्या आत तुम्हाला त्या ठिकाणी एकतर लोकसभा किंवा राज्यसभा मधून निवडून यावंच लागेल. काय करावं लागेल? यावंच लागेल. म्हणजे कोणीही पंतप्रधान होऊ शकतं. ठीक आहे. कोणीही पंतप्रधान होऊ शकतं. चलो, नियुक्ती 75 नुसार दिलेली. राष्ट्रपती पंतप्रधानाची नियुक्ती करतो. कोण करतो? राष्ट्रपती. पण नियुक्ती कशा प्रकारे करावी याचा उल्लेख घटनेत दिलेला नाही. बघा आता ही पण भानगड घटनेत दिलेली नाहीये. यांची नियुक्ती कोण करतो? राष्ट्रपती करतो. परंतु नियुक्ती कशा पद्धतीने केली पाहिजे आणि नक्की काय पद्धती असतात नियुक्ती करण्याच्या, या नियुक्ती करण्याच्या पद्धती राष्ट्रपती म्हणजे भारतीय राज्यघटनेत दिल्याच नाहीयेत, टाकल्याच नाहीयेत भारतीय राज्यघटनेत. ओके, म्हणजे थोडक्यात असं समजून चला की असं एक मानलं जातं की लोकसभेत ज्या पक्षाला बहुमत असतं, लोकसभेत संसदेची लोकसभा कनिष्ठ सभागृह, त्या सभागृहात ज्या पक्षाला बहुमत असते, लक्षात घ्या बरं का, ज्या पक्षाला बहुमत असते त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यास राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून आमंत्रित करतात. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सध्या लोकसभेत बहुमत प्राप्त पक्षाचा प्रमुख नेत्यास राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून आमंत्रित करतात. पंतप्रधानाच्या सल्ल्याने राष्ट्रपती इतर मंत्र्यांची नेमणूक करतात. पंतप्रधानाच्या सल्ल्याने राष्ट्रपती इतर मंत्र्यांची नेमणूक करतात. म्हणजे बघा आता एक तुम्हाला पिक्चर क्लिअर करतो. काही काही विद्यार्थी एकदम कन्फ्युज होतात. राष्ट्रपती हा कोण असतो? टॉप लेवलवरती असतो. खाली असते, ओके, राष्ट्रपतीच्या खाली कोण असतात? तर प्राईम मिनिस्टर असतात. प्राईम मिनिस्टर कुठला असतो? बहुधा तो लोकसभेचा असतो किंवा तो राज्यसभेचा पण राहू शकतो. जर प्राईम मिनिस्टर लोकसभेचा आणि राज्यसभेचा राहू शकतो, राष्ट्रपती प्राईम मिनिस्टरला नियुक्त करतो. ओके, राष्ट्रपती प्राईम मिनिस्टरला काय करतो? नियुक्त करतो. तर प्राईम मिनिस्टर काय करतो? प्राईम मिनिस्टरच्या खाली असतात मंत्री. आता हे मंत्री आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. आता या मंत्र्यांची नियुक्ती कोण करतो? प्राईम मिनिस्टर नियुक्ती नाही करत. प्राईम मिनिस्टर नियुक्ती करत नाही, हे लक्षात ठेवा. मी जाणून बुजून लिहून देतोय म्हणजे तुम्ही चुकणार नाही. प्राईम मिनिस्टर नियुक्ती करत नाही. मग कोण नियुक्ती करतं? तर यांची नियुक्ती, राष्ट्रपतीची नियुक्ती प्राईम मिनिस्टरची नियुक्ती राष्ट्रपती करतो. सेम राष्ट्रपती या मंत्र्यांची नियुक्ती सुद्धा ते स्वतः करतात. म्हणजे यांची सुद्धा नियुक्ती राष्ट्रपतीच करतात. पण नियुक्ती करताना, ओके, नियुक्ती करताना प्राईम मिनिस्टरचा सल्ला घेतात. नियुक्ती करताना प्राईम मिनिस्टरचा सल्ला घेतात, हे लक्षात ठेवा. मंत्र्यांची नियुक्ती करताना प्राईम मिनिस्टरचा ते सल्ला घेतात. म्हणजेच राष्ट्रपती स्वतःच्या मर्जीने नियुक्ती करत नाही. याच्यातून एक दोन गोष्टी लक्षात ठेवा. राष्ट्रपती स्वतःच्या मर्जीने मंत्र्यांची
नियुक्ती करत नाही, मंत्र्यांची नियुक्ती करत नाही. आणि इथं आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्राईम मिनिस्टरचा सल्ला बंधनकारक असतो. राष्ट्रपतीवर अशा वेळेस नियुक्ती करत असताना प्राईम मिनिस्टरने जो राष्ट्रपतीला सल्ला दिलेला आहे तो राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो. ठीक आहे, हे मी जे काही लिहून देतोय याच्या बाजूला जी मी स्टोरी सांगतोय या स्टोरीकडे लक्ष ठेवा. तुम्ही तुमच्या जे काही नोट्स तयार करताय किंवा तुम्ही तुमची पुस्तकं समोर घेऊन बसलेला असाल, मे बी ड्युटीवरती असताना, किंवा तुम्हाला बरेचसे लोक लिहित नाहीत, बरेचसे लोक काय करतात, पेजवरतीच अंडरलाईन जिंदाबाद. ओके, तर अशा लोकांना फक्त एकच छोटीशी रिक्वेस्ट आहे, जे फक्त लिहितायत, जे फक्त अंडरलाईन करतायत आणि पुढे चालतायत, की त्यांनी त्यांच्या जिथं तुम्ही ते वाचलंय त्याच्या बाजूला ही अशा स्टोरी थोड्याशा लिहून ठेवत चला. म्हणजे जेणेकरून तुम्ही जे काही ते वाचलेलं आहे ते तुम्ही बाजूला नोट डाऊन करून ठेवू शकता. म्हणजे जेणेकरून अंतिम उजळणीच्या वेळेस, जेव्हा तुम्ही अंतिम उजळणीला माझ्यापाशी याल, तर अंतिम उजळणीच्या वेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा काय होईल, फायदा होईल. आणि यावेळेसची अंतिम उजळणी मी सगळ्यांसाठीच युनिव्हर्सल करेल. तर नियुक्ती जी आहे ही नियुक्ती, ठीक आहे, नियुक्ती करत असताना प्राईम मिनिस्टरचा सल्ला घेतला जातो आणि प्राईम मिनिस्टरचा सल्ला हा बंधनकारक असतो. निवड होण्याबद्दलच्या काही शक्यता, म्हणजे कुठला प्राईम मिनिस्टर निवड होऊ शकतो, कुठला प्राईम मिनिस्टर निवड होतो व त्या संदर्भातल्या शक्यता व परिस्थिती. बघा, लोकसभेत सार्वजनिक निवडणुकीत एखाद्या पक्षाला बहुमत मिळाले. आता समजा आता 2019ला किंवा 2014ला दोन्ही वेळेस बीजेपीला बहुमत होतं, परंतु बीजेपीनं काय केलं, NDA सरकार स्थापन केलं. बीजेपीला बहुमत होतं, बीजेपीचं स्वतःचं सरकार येऊ शकत होतं, बीजेपीचं स्वतःचं, पण बीजेपीला आपले दुश्मन तयार करायचे नव्हते. म्हणून बीजेपीने काय केलं, बाकीच्या मित्रांना किंवा बाकीच्या मित्र पक्षांना सोबत घेतलं. बाकीच्या मित्र पक्षांना सोबत घेऊन त्यांनी नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स, म्हणजे NDA, नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स, हे NDAचं सरकार त्यांनी काय केलं, डेव्हलप केलं किंवा बनवलं. बीजेपीने बाकीच्या मित्र पक्षांना सोबत घेऊन NDA म्हणजेच नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स तयार केलं. आणि आता 2014 पासून तर 2024 सुरू होईलच बघा काही दिवसात, इथपर्यंत बीजेपीचं सरकार आपल्या भारतावरती आहे. आता या ठिकाणी ऑप्शन नाही ना राष्ट्रपतीला कुणाला पंतप्रधान निवडायचं, कारण की ज्या पक्षाला बहुमत मिळालेले आहे त्या पक्षाचा प्रमुख व्यक्ती पंतप्रधान बनतो, किंवा त्या पक्षाने तयार केलेला जो चेहरा असतो, त्या पक्षाचा जो चेहरा आहे, त्याला पंतप्रधान म्हणून आधीच जाहीर केलं जातं. म्हणजे असं नाही पक्ष लढतोय आणि पक्ष जिंकल्यावरती तो पंतप्रधान जाहीर करतो, सहसा तसं नसतं. ते पहिले जुन्या काळात चालायचं, परंतु आता काय केलं जातं, आता एक चेहरा तयार केला जातो, आधीच एक चेहरा दाखवला जातो. अधिकृत उमेदवार म्हणतात त्याला. एक चेहरा किंवा अधिकृत उमेदवार, चेहरा किंवा एक अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी काय केला जातो, दाखवला जातो. अधिकृत उमेदवार दाखवून त्या ठिकाणी तो प्रयत्न केला जातो. ठीक आहे, पुढं. लोकसभेच्या सार्वजनिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही तर राष्ट्रपती कोणत्याही पक्षाला ठराविक वेळेच्या चौकटीत साधारणतः 1 महिन्याच्या आत आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगतात. जर समजा सार्वजनिक निवडणूक झाली, असं घडलं कधी होतं, तर असं घडलं होतं 1989 मध्ये, सॉरी 89 मध्ये. 1979 मध्ये 1979 मध्ये चरण सिंग, ठीक आहे, चरण सिंग यांचं सरकार आलं होतं. तेव्हा गठबंधन सरकार केलं होतं. म्हणजे जर कुणालाही मतदान, म्हणजे कुणालाही त्या ठिकाणी बहुमत नसेल, कुणालाच बहुमत नाही, इलेक्शन झालं, लोकसभेची निवडणूक झाली, पण कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही, कुणालाही बहुमत मिळालं नाही, याचा अर्थ समजून घ्या, कोणीही त्या ठिकाणी पक्ष सरकार स्थापन करू शकत नाही. तर मग राष्ट्रपती कोणत्याही एका पक्षाला किंवा सर्वात मोठ्या पक्षाला, कोणत्याही सर्वात जास्त जागा मिळणाऱ्या पक्षाला किंवा कोणत्याही पक्षाला
तो राष्ट्रपतीचा निर्णय असतो. अशा वेळेस राष्ट्रपतीचा निर्णय असतो. अशा वेळेस राष्ट्रपती 1 महिन्याची मुदत देईल. या 1 महिन्याच्या आतमध्ये जर बहुमत सिद्ध झालं किंवा बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगतात, जर हे बहुमत सिद्ध करण्यासाठी एक किंवा अनेक पक्ष एकत्र येऊन एक गठबंधन सरकार बनवू शकतात. बहुमत सिद्ध करण्यासाठी एक किंवा अनेक पक्ष एकत्र येऊन गठबंधन सरकार तयार करू शकतात. आपल्याकडे याला युती सरकार म्हणतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या ही युती तुम्हाला बऱ्याचदा दिसत पण असेल. एक गठबंधन सरकार बनवू शकतात. उदाहरणार्थ चरण सिंग यांचे 1979 मध्ये गठबंधन सरकार हे देशातील पहिले गठबंधन सरकार होते. कारण की त्या काळात कुणाला बहुमतच नव्हतं. म्हणजे भारतात अशी सिच्युएशन आली होती त्या काळात, जनता पक्ष पडला होता, जनता दलाचं सुद्धा सरकार पडलं होतं, काँग्रेसचंही पडलं होतं. अशा वेळेस कुणाचंच सरकार नव्हतं टिकत. मग अशा वेळेस चरण सिंग यांना चान्स दिला होता आणि त्यांना गठबंधन सरकार बनवायला सांगितलं होतं. पण दुर्दैवानं चरण सिंग यांना सुद्धा 1च वर्ष चालवता आलं आणि चरण सिंग यांचं सुद्धा सरकार 1980 ला पडलं. 1980 ला त्यांचं सुद्धा सरकार काय झालं, पडलं. पण नंतर परत व्ही पी सिंग यांचं 1989 ला तसंच सरकार आलं. चंद्रशेखर 1990 ला तसंच सरकार आलं. इव्हन पी व्ही नरसिंह राव 1991 तसंच सरकार आलं. अटल बिहारी वाजपेयी यांचं 1996 तसंच सरकार आलं. देवेगौडाचं 96 सुद्धा सरकार तसंच आलं. इंद्रकुमार गुजरालचं 96 97 सरकार तसंच आलं. परत अटल बिहारी वाजपेयी यांचं 98 सरकार असाच स्वरूपाचं आलं आणि नंतर हे कंटिन्यू होतच गेलं. म्हणजे आता तुम्ही म्हणाल सर बीजेपीचं सरकार आहे, तर नाही, आता एनडीएचं सरकार आहे. एनडीएचं सरकार सुद्धा, मोदींचं सरकार सुद्धा हे गठबंधन सरकार आहे. ते काही एकाच पक्षाचं सरकार नाहीये. म्हणजे आता एक फॅशन झालेली आहे की आपले मित्र पक्षांना एकत्र घ्यायचं आणि एक सरकार स्थापन करायचं, एक स्ट्रॉंग सरकार स्थापन करायचं. एवढं स्ट्रॉंग की त्याच्याकडे फुल मेजॉरिटी राहील आणि एवढी मेजॉरिटी राहील की मग कुठलेही कायदे कसेही बनवता येऊ शकतात. म्हणजे एक प्रकारे गठबंधन सरकारचे आता बरेचसे पक्ष काय करतात, फायदे उचलतात. जेवढे जास्त गठबंधन, जेवढे पक्ष सोबत, जेवढे पक्ष मोठे, तेवढं पॉवर मोठी, तेवढे कायदे करायला पॉवर मोठी. लक्षात ठेवा, तेवढे कायदे करायला काय पॉवर मोठी. तर हे जे काही गठबंधन सरकार आहेत, हे गठबंधन सरकार या ठिकाणी होते. एखाद्या बहुमत प्राप्त पक्षाचा पंतप्रधानाचा अचानक मृत्यू झाला तर नवीन निवडणुका घेण्याऐवजी त्याच पक्षाला आपले बहुमत सिद्ध करायला लावतात. कारण की निवडणुका घेतल्या तरी त्याच पक्षाकडे बहुमत राहिले असणार. म्हणून एखाद्या बहुमत प्राप्त पक्षाच्या पंतप्रधानाचा अचानक मृत्यू झाला तर नवीन निवडणुका घेण्याऐवजी त्याच पक्षाला आपले बहुमत सिद्ध करून तेच लोकसभा बरखास्त न करता, लोकसभा विसर्जित न करता लोकसभा विसर्जित न करता ते सरकार चालू ठेवतात. 1997 मध्ये सर्वोच्च न्यायालयानुसार जो व्यक्ती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल पण बहुमत प्राप्त पक्षाने अशा एखाद्या व्यक्तीच्या नावाची शिफारस राष्ट्रपतीकडे केली तर त्या व्यक्तीला पंतप्रधान होता येते. पण त्याला 6 महिन्याच्या आत संसदेच्या कोणत्याही सभागृहात सदस्य म्हणून निवडून आले पाहिजे. ही तरतूद लक्षात ठेवा. त्याच्यानंतर घटनेत असे सांगितलेले आहे की संसदेच्या कोणत्याही सभागृहातील व्यक्ती पंतप्रधान होऊ शकतो. हे लक्षात ठेवा बरं का, घटनेत सांगितलेले. याच प्रकारची शक्यता राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी सुद्धा लागतात. म्हणजे हे तर दोन्ही पण नीट लक्षात ठेवा. चला ठीक आहे, बाकीचं पुढचं घेऊ. पंतप्रधान आपल्या पदाची आणि गोपनीयतेची, लक्षात घ्या, त्याला गोपनीयतेची पण शपथ घ्यावी लागते. तो फक्त पदाची शपथ नाही घेत. पंतप्रधान हा फक्त पदाची शपथ घेत नाही. पंतप्रधान हा पदाची शपथ घेत नाही, तर पंतप्रधान हा गोपनीयतेची शपथ घेतो आणि ही शपथ राष्ट्रपतीकडून घेतो. पंतप्रधान आपल्या पदाची व गोपनीयतेची शपथ राष्ट्रपतीकडून घेतात. कुठून घेतात? राष्ट्रपती. आणि जर समजा राष्ट्रपती गैरहजर असतील तर राष्ट्रपती जर गैरहजर असतील तर म्हणा आता उपराष्ट्रपती. राष्ट्रपती जर गैरहजर असेल तर त्याने प्राधिकृत केलेला त्याने प्राधिकृत केलेला अधिकारी किंवा व्यक्ती, त्याने प्राधिकृत केलेला व्यक्ती याच्याकडनं तो शपथ घेईल. सहसा शपथ जंगी होते. शपथ काय अशी साधी सुधी नसते. राष्ट्रपती हजर असतोच तिथं. सहसा शपथ पण आजकाल अशी घेतली जाते, पार अगदी क्रीडांगणच घेतलं जातं. कार्यकाळ. पंतप्रधानाचा कार्यकाळ
राज्यघटनेत दिलेला नाही, हे लक्षात ठेवा. पंतप्रधानाचा कार्यकाळ राज्यघटनेत सांगितलेला नाहीये, परंतु हे पद लोकसभेशी संबंधित असल्याने, कुणाशी संबंधित केलेले आहे? लोकसभेशी. पंतप्रधान हे पद लोकसभेशी संबंधित असल्या कारणानं या पदाचा कार्यकाळ लोकसभेच्या कार्यकाळा एवढा मानला जातो. म्हणजे साधारणतः 5 वर्ष. पंतप्रधानाचा कार्यकाळ राज्यघटनेत दिलेला नाही, पण हे पद लोकसभेशी संबंधित असल्या कारणानं या पदाचा कार्यकाळ लोकसभेच्या कार्यकाळ एवढा मानला जातो, जो 5 वर्ष आहे. या दरम्यान पंतप्रधान आपल्या पदाचा राजीनामा स्वेच्छेने कोणाकडे देईल? तर राष्ट्रपतीकडे देईल. स्वेच्छेने तो राजीनामा कोणाकडे देईल? तर राष्ट्रपतीकडे सोपवू शकतात. हा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो. ठीक आहे, संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो, संसदेचा नाही. पहिले मंत्रिमंडळ कामात न जातं. पंतप्रधानाचं पद रिक्त कसं होऊ शकतं? ओके, ही पण एक शक्का लक्षात ठेवा. पंतप्रधानाचे पद रिक्त होण्याची कारणे. पदावर असताना अचानक मृत्यू झाला तर? पदावर असताना अचानक मृत्यू झाला तर? पंतप्रधानांनी राजीनामा दिला तर? राष्ट्रपतीने दिलेल्या वेळेत बहुमत सिद्ध करता न आलं तर? आणि केंद्रीय मंत्रिमंडळावर अविश्वास ठराव मंजूर झाला तर? आता ही अविश्वास ठरावाची भानगड आपण संसदेच्या वेळेस समजून घेऊ. पण अविश्वास ठराव होतो, तो लोकसभेत मांडला जातो. लक्षात घ्या, अविश्वास ठराव फक्त लोकसभेत मांडला जातो, राज्यसभेत मांडला जात नाही. तो लोकसभेत मांडला जातो. पंतप्रधानावर अविश्वास ठराव मंजूर झाला तर मग तर कामात न गेलं, मग तर लोकसभेतलं सरकारच पडलं. ठीक आहे, तर ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. पंतप्रधानाचे पद रिक्त होण्याचे काही कारण या ठिकाणी आहेत. त्यानंतर पंतप्रधानाचे वेतन आणि भत्ते. कलम 75 क्लॉज 6 नुसार पंतप्रधानाचे वेतन व मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे. वेतन आणि भत्ते ठरवण्याचा संसदेला अधिकार आहे. हा पगार संसदीय निधीतून दिला जातो. लक्षात घ्या, हा संसदीय निधीतून दिला जातो, भारताच्या संचित निधीतून नाही. भारताच्या संचित निधीतून दिला जात नाही. लक्षात ठेवा, त्यांचा पगार संचित निधीतून दिला जात नाही. संचित निधीतून दिला जाणाऱ्या लोकांचा पगार आहे लोकसभेचा अध्यक्ष, लोकसभेचा उपाध्यक्ष, राज्यसभेचा सभापती म्हणजेच उपराष्ट्रपती, त्यानंतर राष्ट्रपती. ठीक आहे, राज्यसभेचा उपसभापती, कॅग साहेब. ओके, सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश आणि हायकोर्टच्या न्यायाधीशांचं निवृत्ती वेतन. हेच फक्त संचित निधीतून असतं, बाकीच्या केंद्रीय संचित निधीतून. बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या बाकीच्या संसदीय निधीतून चालतात. मंत्र्यांचं आणि पंतप्रधानांचं वेतन संसद ठरवते आणि हे पगार संसदीय निधीतून दिले जातात. तर हे झाले तुमचे गोष्टी. ठीक आहे, आता उद्यापासून आपण काय करू? कार्य समजून घेऊ. आज जरा जास्त वेळ होतोय, त्याच्यामुळे मी थोडं थांबतोय, पण उद्यापासून आपण कंटिन्यू करायचा प्रयत्न करूया. तर उद्यापासून पंतप्रधानाचे कार्य. उद्या तुमचे लेक्चर सुरू व्हायच्या आधी, लक्षात घ्या, तुमचे लेक्चर सुरू व्हायच्या आधी तुम्हाला एक 30 मिनिट आधी नोटिफिकेशन दिली जाईल, त्याच्यानुसार तुमचे लेक्चर्स होतील. उद्या तुमचं मायनर ऍक्ट, मॅक्झिमम मायनर ऍक्ट घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे, कारण की शनिवारचा दिवस आहे, मला फक्त 1-2च लेक्चर असतात, त्यामुळे मला सुट्टी आहे. रविवारचे दिवस मी फुल लेक्चर्स आणि फुल सुट्टीच तुमच्यासाठी ठेवणार आहे. म्हणजे मला मायनर ऍक्ट आणि कॉन्स्टिट्यूशन हे लवकरात लवकर कव्हर करायचं. एकदा मायनर ऍक्ट आणि कॉन्स्टिट्यूशन झाले की तुमच्या डोक्यावरचं सगळ्यात मोठं वजन उतरतं. आणि ह्याच 2 सब्जेक्टमुळे तुम्ही या 2 सब्जेक्टला जर ज्या विद्यार्थ्याला या 2 सब्जेक्टला सगळ्यात जास्त रिव्हिजनला वेळ मिळेल तोच विद्यार्थी यावेळेस सगळ्यात पुढे राहणार आहे. या सब्जेक्टला ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त वेळ मिळेल रिव्हिजनला तोच व्यक्ती यावेळेस पुढे राहणार आहे. लिहून घ्या, हे समजून घ्या, मायनर आणि कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, चला या 2 दिवसात मला हे पटपट उरकायचे, कारण की वर्षाचे शेवट आहे आणि मला जेवढे जास्त लवकरात लवकर मला हे तुमचा लोड कमी करता येईल तेवढा मी करायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे मी रिव्हिजनला मोकळा, फक्त तुम्ही मी रिव्हिजन सगळा क्लास. ठीक आहे,
चला, थँक्यू.